घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. व्यक्तीचा आत्म्याशी संबंध जोडणे हा मुख्य धागा पकडून देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे जीवन परिवर्तन केंद्र याची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आले आहे. स्वर्गीय उर्मिला विश्वनाथ कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या या सेंटरचे उद्घाटन गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. याविषयी सेंटरचे निर्माते युवा शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राहुल कराड यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. 12वी पिढीनंतर आर्ट्स सायन्स कॉमर्स घ्यायचे आणि तो सिलेबस संपल्यावर तुमची परीक्षा होईल आणि तुम्हाला डिग्री मिळेल आणि तुम्ही नोकरी शोधायची. पण त्यात मानवी विकास, सर्वांगीण विकास होत नाही असं NEP सुद्धा त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं. माणसाने मातीशी जोडलेलं पाहिजे. ॲग्रिकल्चर म्हणजे काय, कुठनं आपल्याला धान्य येतं, दूध कुठनं मिळतं, हेही आता नव्या पिढीला माहिती आहे. देशप्रेम म्हणजे काय, सगळ्यांनाच आता अमेरिका इंग्लंडमध्ये जायचं आहे. आता विसाचा थोडा इश्यू आहे, पण 1 लाख 1.25 लाख लोक अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी. त्याच्यानंतर टीम बिल्डिंग. आपल्याला माहिती आहे की आजच्या जगामध्ये जर तुम्हाला वरच्या पदावर काम करायचं असेल तर संपूर्ण टीमला एकत्र घेऊन जायला लागतं. चौथा आहे तो फिजिकल फिट आहे. त्या आपल्या गावातल्या लोकांसाठी कसं वापरता येईल, किमान त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत गावात ते शिकून. मी सायन्समधनं येतो, कोणी कॉमर्समधनं येतो, कोणी मॅनेजमेंट, कोणी फार्मसीमधनं, तर या गावासाठी आपण काय करू शकतो, असा 2 दिवसाचा काळ. आणि या रुरल इमर्शनला या रुरल इमर्शनला 2 दिवस आणि बाकीच्या LTC सेंटरला हे 5 वेगवेगळे आयाम शिकवायचे आणि या सगळ्याचं एकत्रित क्रेडिट द्यायचं. एक क्रेडिट म्हणजे 15 तास. पण इथे 15 तासापेक्षा जास्त त्यांच्याकडनं काम केलं. या व्यतिरिक्त असं सांगता येईल की ते स्वतः तिथे ज्यावेळेला 1 आठवडा राहतात त्यावेळेला त्यांचा मोबाईल फोन काढून घेतला जातो. त्याच्या 500-500च्या काही बॅचेस झालेल्या, त्याचा फीडबॅक पण तुम्हाला दाखवतो. एखाद्या यंग पिढीकडनं तुमचा मोबाईल काढून 1 आठवडा मी देतो म्हटलं तर त्याची अवस्था कशी होते ही बघण्यासारखी असते. आईवडिलांची कॉन्टॅक्ट नाही, कोणाशी बोलायचं नाही आणि शेतामध्ये जाऊन काम करायचं, मैदानी खेळ खेळायचे, अध्यात्म करायचं, योगा करायचं, प्राणायाम करायचं, मेडिटेशन करायचं, असं सलग 7 दिवस करायचं. आम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहोत, राहुल कराड सर सेक्शनर म्हणून हे होते. कदाचित कुठल्याही इतर विद्यापीठाला हे जमेल असं आता तरी कुठे दिसत नाही. तर या सगळ्याची निर्मिती झाली आणि ह्याचं आता फॉर्मल उद्घाटनाची वेळ आली. संपूर्ण जगापर्यंत हे आता न्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना इथे बोलावलेलं आहे. पुन्हा मी एकदा आपण मोठ्या संख्येने आला म्हणून आपण MIT विश्वविद्यालयातर्फे आपले आभार मानतो. आणि आजची कॉन्फरन्स जी आहे याच्यानंतर आपण स्नेहभोजनाला जाणार. आपल्याकडे वेळ आहे, आपण डिस्कशन आत्ताही करू आणि जेवताना. मी इथे थांबतो. माझे जे 2 कलिग आहेत श्रुती आणि गंगे, त्यांना व्हॅल्यू ॲडिशन करायला सांगतो. त्याच्यानंतर फिल्म बघू आणि मग त्यानंतर आपण राहुल सर आणि क्वेश्चन आन्सर. मला सगळा परिचय झालाच आहे LTCचा. मी फक्त त्यात एवढीच ॲडिशन करतो की दिस इज पार्ट ऑफ MIT WPU पेडागॉजी. मुलं तिथे LTCला जाणार आहेत, 5 दिवस 7 दिवस राहणार आहेत आणि काय करणार आहेत हे तुम्हाला फिल्ममधनं कळेल. पण एक अनुभव घेतला आणि परत आले. फक्त असा एक टुरिस्ट एक्सपिरियन्स द्यायचा हेतू अजिबात नाही आहे. तर तो ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स असला पाहिजे. म्हणून डेव्हिड कोल म्हणून एक मोठे एज्युकेशनिस्ट आहेत, हार्वर्ड एज्युकेटेड, अजूनही अमेरिकेमध्ये काम करतात. तर त्यांची एक्सपिरियन्शियल लर्निंग थेअरी आहे. त्या थेअरीचा भाग म्हणून आमच्यामध्ये जवळजवळ 160 क्रेडिट्स 4 वर्षासाठी जर असले तर त्यातले MIT WPUमध्ये 25 ते 30 क्रेडिट्स हे फक्त अनुभवावर आधारित शिक्षणाला आहे, क्लासरूम ट्रेनिंग व्यतिरिक्त. त्याचा भाग म्हणून अतिशय मोठा भाग म्हणून आम्ही हा आता 7 दिवसाचा प्रोग्राम करतो. पण ह्याच्या आधी रुरल इमर्शन आमच्याकडे 4-5 दिवसांचं आहे, को क्रिएशन आहे, राईड आहे. राईडमध्ये तर इनोव्हेशन मुलं करतात आणि म्हणजे हा क्लासरूमच्या पलीकडे जाणारा एज्युकेशन विच स्टेज विथ द स्टुडंट्स हा MIT पेडागॉजीचाच भाग आहे. तर LTC हे त्याचा एकदम क्राऊन असं रूप आहे. कारण तिथे आम्ही
लाईफ रिलेटेड, नेशन रिलेटेड, सोसायटी रिलेटेड व्हॅल्यूजचा विचार करतो. तर तिथे केवळ तो अनुभव घेऊन परत येणं असं नसून त्या अनुभवावर विचार करणं, ते विचार करण्यात जर्नलला आम्ही मार्क असणार, त्या चिंतनाला मार्क असणार, त्या चिंतनातून काही थेरीज तयार करता आल्या तर आणि त्या थेरीतून आपल्या आयुष्याच्या एरवीच्या एक्सपिरियन्सकडे कसं बघायचं हे स्टुडंटला शिकवणं हा सगळा कोल्बच्या थेरीचा भाग आहे. एक्सपिरिन्शियल लर्निंग थेरी. दिस इज पार्ट ऑफ आवर MIT WPU पेडागॉजी. तर त्याच्याकडे तुम्ही हा पेडागॉजिकल एक्सपेरिमेंट म्हणून सुद्धा बघावा. ह्या स्केलला एक्सपेरिमेंट झालेले ते एक जवळजवळ आमच्याकडे ॲडमिशन्स बघितलं तर 6,000-6,500 मुलांचे ॲडमिशन्स होता. 6,000-6,500 मुलं LTCमध्ये जाणार आहेत. तिथं तो घेऊन अनुभव घेऊन बाहेर पडणार आहेत आणि दिस विल बी पार्ट ऑफ द पेडागॉजी. सो दिस विल अफेक्ट क्लासरूम लर्निंग ऑल्सो. ते सगळा अनुभव घेऊन आल्यानंतर मुलं जेव्हा वर्गात बसणार आहेत आणि ती काही प्रॉब्लेम्सवर विचार करणार तेव्हा त्यांचं शिक्षणाची पण क्वालिटी वेगळी असणार आहे. आमच्या शिक्षकांना सुद्धा हे कंपल्सरी केलेलं आहे. सगळ्या शिक्षकांनी LTCमध्ये जाऊन आधी हे करून आलेले आहेत. म्हणजे मुलं काय करणार हे शिक्षकांना आधीच माहिती आहे. सगळे शिक्षक, डीन लेवल सर्वांनी विद्यार्थी जे करणार ते आधी तिथं जाऊन करून आलेले आहे. हा एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह आमचा एक्सपिरियन्स आहे. आमच्या WPUचं स्लोगनच लाईफ ट्रान्सफॉर्मिंग युनिव्हर्सिटी असं आहे. तर हा लाईफ ट्रान्सफॉर्मिंग युनिव्हर्सिटी हा पेडागॉजीचा भाग आहे. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन त्याचं हे फार मोठं स्वरूप आहे आणि आम्ही पण सगळे उत्सुकतेने ह्या प्रयोगाकडे बघतो. तर तुम्ही हा पेडागॉजिकल एक्सपेरिमेंट म्हणून आहे राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा होणारा ह्या स्केलला म्हणून पण तुम्ही त्याच्याकडे बघावं. आपण फिल्म बघतोच आहे. त्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये आहे त्यांना मी विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा. मराठी सगळ्यांना ओके, नॉन मराठी कुणी नाही. तर आपण ही आता फिल्म पाहिली. डॉक्टर थँक्यू. प्रोफेसर दंगे, मॅडम निगुडकर वर्क व्हेरी हार्ड ऑन दिस प्रोजेक्ट as in charge and many other academic leaders. They also have contributed. Last 1.5 years we have been working on this idea. आणि खूप चांगलं काम उभं राहिलं. गेल्या 4 महिन्यापूर्वीच पण आम्हाला वाटलं पहिलं विद्यार्थ्यांवर एक्सपेरिमेंटेशन त्या बिल्डिंग बांधून ते होणार नाही. तर ह्या कॅम्पसमध्ये दंडगे सर मगाशी म्हणल्याप्रमाणे 9,000 मुलं दर वर्षाला येतात आणि पूर्ण आपल्या सिस्टीममध्ये 16,000 मुलं येतात आपल्या दर वर्षाला 12वीच्या पुढची. तर सेकंड इयरचे जेवढे विद्यार्थी आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलला त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. हा 7 दिवसाचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मुलं जाऊन ह्या ठिकाणी राहतात आणि पूर्ण त्यांची दिनचर्या, पूर्ण त्यांचं ओरिएंटेशन ज्या पद्धतीनं. तर तसं म्हणजे इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे आम्ही स्वतः सगळे अकॅडमिशियन्स इथं बसलेले आहोत. तर जसं शेती करायची असेल तर आधी मशागत केल्याशिवाय शेती केल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. कुठलाही शेतकरी नांगरून घेतो, कोळपून घेतो, थोडंसं ग्रामीण भाषेमध्ये बोलतो आणि सगळं स्वच्छ झाल्याशिवाय. तर आम्ही सगळे अकॅडमिक लीडर्स, अकॅडमिक रिसर्चर्स, जे कोणी थॉट लीडर्स आहेत तर ह्याच्याकडे, ह्या उपक्रमाकडे तशा प्रकारे पाहतो की अप्लाइड थर्मोडायनामिक्स असो, नाहीतर मेकॅनिकल, पॉलिमर, पेट्रोलियम, सिव्हिल, लॉ, इकॉनॉमिक्स, पब्लिक पॉलिसी, सायकोलॉजी, जर्नलिझम. हंड्रेड्स ऑफ प्रोग्राम्स आर इम्पार्टेड इन दिस कॅम्पस नाव. या कॅम्पसमध्ये जवळपास 25,000 विद्यार्थी, राजबागेतला आपल्या कॅम्पसमध्ये 18,000 विद्यार्थी आणि बाकीची आपली जी काही विद्यापीठं, 6 विद्यापीठं, तर सगळ्या विद्यापीठांना इव्हेंच्युअली आम्ही हे एक्सटेंड करणार आहोत. आणि ह्याचं सुरुवात ऑलरेडी 6 बॅचेस जवळपास 2,500 विद्यार्थ्यांनी ह्यातनं ऑलरेडी या प्रोसेसमधनं गेलेले आहेत. 400-400च्या 500च्या बॅचमध्ये मुलं जातात आणि 12 तारखेला याचं उद्घाटन शिवराज सिंग चौहान जी आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर, पुन्हा स्वामी रामदेवजी, अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटीचा जो कॉम्पोनंट आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ॲग्रिकल्चरचा एक पिलर आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याच्या ह्याच्यातनं शिवराज सिंग चौहान साहेबांना मला असं वाटलं की एक कमिटेड असा राजकीय व्यक्ती आणि स्वतः देशाचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर त्यांनी यावं. आणि आत्ताच नुकत्याच ज्या उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्राजी पवार त्या पण ह्याला येणार आहेत. धीरज सेठ ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांडचे आहेत आणि रंजन सोदी म्हणून अर्जुन अवॉर्ड विनर आणि खेलरत्न दोन्ही अवॉर्ड त्यांना, कारण स्पोर्ट्स करणं ह्याचं त्या उपक्रमाशी रिलेटेड सगळ्या लोकांना इथं बोलवलेलं आहे आणि लोकलची, राजकीय लोकल, बाकी काही कुणी असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला असं वाटतं की हा प्रयोग पूर्ण भारतामध्ये हायर एज्युकेशनमध्ये प्रोपगेट झाला पाहिजे. जसं MITचं नेहमीच मला माहिती आहे की बियॉन्ड
आमची रेग्युलर सिस्टीम जी काही आहे शिक्षणाची BA BCom इंजिनिअरिंग हे प्रोग्राम पण नेहमी आळंदी देऊचे घाट असतील किंवा वर्ल्ड पीसच्या कॉन्फरन्सेस फिलॉसॉफीच्या मोठमोठ्या असतील हे काही तुमच्यासाठी नवं नाही पत्रकार पुण्याच्या पत्रकारांसाठी तरी ॲटलिस्ट आणि अनेक नवनवीन ट्रस्टच्याद्वारे अनेक मंदिरं बांधली गेले घाट बांधले गेले सामाजिक कामं विश्वशांतीचा मोठा घुमट एवढा मोठा बांधला आणि पर्पज एवढाच आहे ह्या सगळ्या की हाऊ डू वी रिअली गो क्लोजर टू द विजन अँड मिशन ऑफ अवर फाउंडर. वर्ल्ड पीस शब्द उच्चारणं सोपं आहे पण त्याच्या जवळ जाणं किती अवघड आहे. बघतो आपण काय चाललं किती हॉरिफाईंग. आमचे 8 शिक्षक दुबईमध्ये आलेल्या तिकीटं ती रडारडी सुरूच आहे. डॉक्टर चिटणीस आणि ही मंडळी त्यांना सांत्वन देत आहेत किंवा हे होईल म्हणून सगळं. आणि 7ची काही तिकीटं काही लोकांना मिळाली त्याच्यानंतरची पण तिकीटं मिळालेली. आपल्यापैकी कुणी काही तिकडं नातेवाईकांपैकी तर आपण सगळं पाहतो जगातली हॉरिफाईंग सिच्युएशन. आणि हे सगळं माइंड गेम आणि पॉवर आणि अथॉरिटी आणि इगोचा विषय आहे सगळ्या की प्रत्येकाला अथॉरिटी पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्यातला इंटरडिपेंडन्स आणि कोएक्झिस्टन्स सगळ्यांचा जर असेल तर समाज हा व्यवस्थित राहू शकतो. मी कुणीतरी सुप्रीम आहे डॉक्टर चिटणीसांनी म्हटलं कुणी म्हटलं आपल्याला काही हायरार्कीमध्ये पोझिशन दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ट्रस्टीशिप आणि हे सगळं वेंचर आता या सगळ्या MITच्या सगळ्या संस्था त्याच्यामध्ये हे सगळं कामकाज वगैरे वगैरे सगळं माहितीच आहे. पण या प्रमुख उपक्रमामध्ये 5 पिलर आपण विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हाइट करतोय. टीम बिल्डिंग अँड लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस अँड पेट्रिऑटिझम अँड नेशन बिल्डिंग, सोशल बिलॉंगिंगनेस. तर 5ही पिलर हे एकमेकाशी निगडीत. एखादा माणूस म्हणजे फिजिकली खूप फिट आहे पण स्पिरिच्युअली बिन लादेनसारखा वागतोय तेही चालणार नाही. एखादा स्पिरिच्युअली खूप आध्यात्मिक आहे पण अंगात शक्तीच नाही अशी उदाहरणं पाहतो आपण. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपण सांगतो की तुम्ही बॅलन्स अशा पद्धतीने तुम्हाला जर उद्या मेकॅनिकल किंवा जी कुठली ब्रँच असेल त्याच्यात तुम्हाला जे संपादित करायचं ते परिपूर्ण व्यक्ती जर तुम्हाला व्हायचं म्हणून तुम्ही 7 दिवसाकरता मुलांचे मोबाईल तुमच्या घरातल्या लोकांचे घेऊन दाखवा. 7 दिवस तर ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या ह्या सगळ्या टीमनी एवढे एफर्ट घेतले आहेत. बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही खूप किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे MITचा खूप 1.5 कोटी स्क्वेअर फीटाचं बांधकाम असेल अजून सिम्बॉसिसचा असेल किंवा बाकीच्या खूप इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की या पॅरेंट्सना आम्ही कसं कन्व्हिन्स केला असेल हा प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांना आम्ही कसं कन्व्हिन्स केलं असेल की साधे संडास ठेवले. मध्यंतरी आम्ही सर्वे घेतला एका सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं की 60% मुलं संडासमध्ये मोबाईल घेऊन जातात सगळ्या आणि मोबाईलवर तर 15-15 मिनिटं संडासमध्ये बसल्यानंतर गट हेल्थ तुमची जी आणि जी कुणी यशस्वी लोक आहेत आपल्यापैकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पहा. जर तुमचं पोट साफ असेल तुम्ही शारीरिक बौद्धिक सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. साधा सोपा हा नियम. त्याच्यामुळे साधे संडास मुलांचे मोबाईल त्यांचे अंडरटेकिंग आम्ही घेतलेले आणि ते सगळे इथं आता आपल्यासारख्या सगळ्या संस्थांच्या ज्या काही इथं सगळ्या प्रकारची मुलं आहेत. गरीब पण आहे स्कॉलरशिपवाली पण वेल ऑफ घरातली मुलं सगळी मुलं आणि अथॉरिटी आणि अधिकार शहरांकडे आहेतच हे तुम्हाला काय माहितीच आहे की सगळ्या आज कारखानदारितेच्या रूपातनं नांगर बनवला ट्रॅक्टर बनवलं पुढं फोन बनवत आहेत. मल्टीनॅशनल कंपन्या बनवत आहेत. नॅशनल कंपन्या महिंद्रा काय स्कॉट्स काय शेतकऱ्यांचे केमिकल फर्टिलायझर्सचे विषय असो किंवा 100 विषय असो कोण सगळे हेच मुलं उद्या. पण ते जर ग्रामीण भागाशी जर जवळ जाऊन बघतील तर त्यांच्या डिग्रीचं नॉलेज मी कसं अप्लाय करू. मी इकॉनॉमिस्ट आहे तर मी ह्याच्याकडे कसं बघतो. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघतो. म्हणून हे 5 पिलर अतिशय थॉटफुली मी आणि आमच्या सहकार्याने आम्ही क्रिएट केली की टीम बिल्डिंग लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस अँड पेट्रिऑटिझम अँड नेशन बिल्डिंग. तर पेट्रिऑटिझम हा शब्द जर्मनीमध्ये मी गेलो मला कोणीतरी म्हणजे की सर हा शब्द इथं वापरू नका तो हिटलरमुळं तिथं खूप वेगळ्या प्रकारे बघतात. पेट्रिऑटिझम म्हणजे निगेटिव्ह पाहतात. पण मला असं वाटतं आपण भारतीय ह्याच्यामध्ये म्हणून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर तर 12 तारखेला माझी इच्छा आहे की आपल्यापैकी सगळ्या लोकांनी तिथं तुम्ही रुईकरांना आणि आमच्या कलिग्सला सांगितलं काही काळजींना थोडी सोय करा. आपल्यापैकी लोक तिथे येऊ शकला. तिथं 1000-1500 सरपंच मी बोलवलेत. 2-5 हजार विद्यार्थी शिकले. 4-5 हजार लोकांचं असं गॅदरिंग आहे. मला गॅदरिंग करण्याची मला इच्छा नव्हती पण इच्छा होती की HRD मंत्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर दोघांनी पण ह्याच्यामध्ये यावं कारण हे प्रोपगेट व्हायला पाहिजे भारतामध्ये. आणि मी तर स्वतः खूप एक्साईट झालो आणि आमचे सगळे कलिगही आम्ही सगळे एक्साईट झालो की विद्यार्थ्यांवरचा जो 5व्या 6व्या 7व्या दिवशी जो परिणाम आहे म्हणजे पहिल्या 2 बॅचेसला आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवली होती. मुलींनी डोळे पांढरे केले असे
की आमचे मोबाईल तुम्ही घेताय, आम्हाला इन्सिक्युअर फील होत आहे, ही गुलामगिरी आहे, की काय अशा वेगवेगळे शब्द वापरले त्यांनी की आम्हाला तुम्ही बंदिस्त करताय, आम्हाला तुम्ही असं करताय. तुम्हाला कल्पना येणार नाही पत्रकार बंधू की 6व्या-7व्या दिवशी हीच मुलं आमच्या सगळ्यांच्या की लिटरली की सर आम्ही एवढं आमच्या जन्मात कधी एकमेकाशी बोललो नाही, एवढे नवीन मित्र आम्हाला झाले नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक दिवस 10 तास मौन पण ठेवले पाहिजे की 10 तास कुणी कुणाशी बोलायचं नाही. आणि एफर्ट काय आहे की जनरली 30-35 नंतर आपल्या सगळ्यांच्या तुम्ही पहा 25, 27, 28 आपलं स्लोली कळायला लागतं की आपल्याला आंबट आपल्या दूध आपल्याला पचत नाही किंवा आंबट पचत नाही किंवा अनेक 10 गोष्टी. तर ह्या बाबतीतला अवेअरनेस जो आहे हा सगळा प्रिपोन करण्याची आमची इच्छा आहे की तुम्ही थोडं लवकर अवगत व्हाल का ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना. 30-35ला हळूहळू कळतं बघा एकमेकाशी, अरे हे खाऊ नको, ते खाऊ नको, झोप अशी कर, असं कर. स्वतःची बॉडी सुद्धा कळणं, बॉडी आणि माइंड हे एकमेकाचं कनेक्शन आहे ना सगळं. तर त्या भूमिकेतनं आम्ही लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर आणि सर्टिफिकेटचं नाव दिलंय लाईफ रिअलायझेशन प्रोग्राम. रिअलायझेशनला आपण मराठीत काय म्हणतो, अनुभूती म्हणा, अनुभूती म्हणा, जाणीव म्हणा, जीवन लाईफ रिअलायझेशन प्रोग्राम. आणि मला खूप आनंद आहे की ते त्या पद्धतीने मुलांना ते सर्टिफिकेट कन्फर केलं जातं. मुलं भावनिक होतात, स्वतःचे संडास स्वतः तिथं धुणं, स्वतःची ताटं स्वतः धुतायत, स्वतः स्वयंपाक करतायत, स्वतः तिथं खाली बसून खाली. अनेक फॉरेनच्या लोकांना मांडी घालतात ना, मला माहिती आहे. फॉरेनच्या लोकांमध्ये मांडी घालणं हा कन्सेप्ट जो आहे, योगा जे कोणी करतात ते घालू शकतात, पण भारतीय आपल्या ह्याच्यामध्ये फार सायंटिफिक आहे सगळ्या गोष्टी. कारण कदाचित सिव्हिलायझेशननी कसं जगावं, कसं जगू नये, काय खावं, काय खाऊ नये, ह्याच्यामध्ये आपण जो महारथ जगाच्या सगळ्या पाठीवर जर मला असं वाटतं कित्येक वर्ष मधल्या काळात आपले काही चॅलेंजेस झाले असतील, जाती व्यवस्था, अनेक प्रॉब्लेमॅटिक इश्यूज इव्हॉल्व्ह झाले आता करंट टाईममध्ये. पण फंडामेंटली ह्या देशाचं वखणण्याजोगं आहे की आपलं फाउंडेशन एवढं मजबूत आणि एवढं स्ट्रॉंग आहे. तर त्या भूमिकेतलं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणून ही सगळी मुलं की 500-500च्या बॅचमध्ये तिथं जाणं, त्यांनी जरा फोटो असतील तर दाखवायचं कोणीतरी. आणि हे 5ही पिलर मुलांमध्ये ज्या पद्धतीनं आपण तिथं त्या प्रोसेसमधनं मुलं जातात. सेकंड इयरला अतिशय थॉटफुली, वाय सेकंड इयर, वाय नॉट फर्स्ट इयर, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही, वाय नॉट थर्ड इयर, वाय नॉट लास्ट इयर. तर अनेक गोष्टी अकॅडमिक प्रोग्राममध्ये आपण घातलेल्या आहेत. पण अंडर ग्रॅज्युएटचं हे 19 वर्षाचं वय सुद्धा फार महत्त्वाचं वय वाटतं आम्हाला. आणि ही मुलं सगळी ते आर्मीचे कपडे घालून तर काही काही मुलं तर कपडेच काढत नाहीत त्यांना. कारण आणि प्रामुख्याने हे माझ्या डोक्यामध्ये स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन आणि देशभक्तीची जी काही भावना, तुम्ही राजनाथ सिंग साहेबांना हा विषय बोललो होतो 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, किंवा NCC भारतामध्ये 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची हे होतात. तर आपण NCC कंपल्सरी केली पाहिजे. माझी मनापासून भावना की 4.5 कोटी मुलं भारतामध्ये, तर त्यांना खूप तो विषय आवडला. मला सेकंड टाईम मला त्यांनी परत बोलून घेतलं तर त्यांनी त्यांचे कन्सर्न सांगितले बजेटच्या विषयी, सरकारच्या प्रायोरिटी धोरणं. आणि तसं एवढी मोठी देशामध्ये क्रांती होईल की 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची जर NCCच्या माध्यमातून आर्मीचा ड्रेस, कारण आपली सगळी चाल बदलून जाते. आर्मीचा कपडे तर जेव्हा तुम्ही घालता, तुमचं बॉडी पोश्चर, तुमचं सायकोलॉजी, तुम्ही आता मी हे कपडे घालतो, इथंच टी शर्ट घालून समजा मी काहीतरी फ्लॅम्बॉयंट असं जर घालून बसलो तुमच्याकडे, तर मनाची स्थिती वेगळी होती. तर तिथं काही काही मुलं ते कपडेच काढत नाही सर. आम्ही सगळ्यांना ते कपडे देतो. ते सगळे कपडे इमॅजिन करू शकाल की तुम्ही हा एफर्ट इम्प्लिमेंट करणं किती, इन्फ्रास्ट्रक्चर हा गोष्ट फार गौण आहे, पण हा इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या पॅरेंट्सच्या, त्या विद्यार्थ्यांच्या कशा मिटिंग घेऊन त्यांचं ओरिएंटेशन, ह्या वयाच्या मुलांचं, तुमच्या 12-14 वर्षाच्या मुलाच्या घरातला 16 वर्षाच्या मुलाचा फोन तुम्ही काढून दाखवा. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. ज्यांनी कुणी तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना फोन तुम्ही दिला असेल. पण समूहाची पण एक जादू आहे सर. समूहाची सुद्धा जादू आहे. आपण एकत्र बसलो ना, आपण आपली सायकोलॉजी वेगळी, एकटा माणूस बसतो तेव्हा सायकोलॉजी वेगळी तुमच्या लक्षात. तर त्याच्यामुळे मुलं पिअर प्रेशरने बाबा ये भी कर रहे, ये भी कर रहे, वो भी कर रहे, तो मैं भी करूंगा. काही मुलं आजारी पडले, पण पहिल्या 2-3 बॅचेसचं रेकॉर्डिंग सुद्धा आहे आमच्याकडे. त्या मुलींनी किती नाटकं केली त्याच्यामध्ये, त्या मुलांनी नाटकं म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनाची स्थितीच तशीच आहे. ते खूपच घाबरून गेले मुलं की बाबा आम्ही हे कसं काय करणार, मोबाईल आमची पॅरेंट, आणि बापरे काय होईल आमच्याबरोबर, आम्ही कसे करणार ते ना. कारण इतकं ॲडिक्शन आहे त्याचं. तुम्ही 2-2 मिनिटाला मोबाईलमध्ये आपण सगळेजण आलं केलं. आम्ही आता चिठ्ठी 2 सारखं काय झालं, सारखं काय झालं.
कुठं काय संस्थेत आता ऑफिशियल याच्यामध्ये असल्यामुळं तर पण घरी सुद्धा तीच अवस्था आहे. बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी तीच अवस्था आहे की तुम्ही फोनचं जे काही आहे तर जसं कम्प्युटर आला, कम्प्युटर झालं, सायबर डेव्हलपमेंट एवढी झाली तर त्याला पुन्हा सायबर सिक्युरिटी आणावी लागली. आता AI आलं, AIवर आता अजून 5-10 वर्षांनी आपला एक्सपिरियन्स एनहान्स त्यातनं पॉझिटिव्ह त्याच्यात खूप बाबी आहेत, पण त्याला सुद्धा AI सिक्युरिटी येईल का अजून काहीतरी अनेक गोष्टी कराव्याच लागतील ना ह्या सगळ्या. तर हे सगळे चॅलेंजेस म्हणून आपण जाणार होतो. आता एका मिनिटात कळतं की भाषण तुमचं AI जनरेटेड आहे का. आता कालच मी कोणाला म्हणणार ते मंत्र्यांनी ते भाषण मागितलं म्हणजे सगळं AI जनरेटेड. हो सर म्हणे मी 60% 50% केलंय, पण माझं पण स्वतःचं टाकतं. म्हणजे असं नका करू तुम्ही, लगेच कळतंय ते बरोबर ते टेक्निकल भाषा त्याच्यातनं चांगल्या गोष्टी रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, पण यू जस्ट कॅनॉट कॉपी. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचे पॉझिटिव्ह पण बाबतीत खूप आहेत साहेब. त्याच्यामुळे मुलांना मिनिमलिझम, पुढं जायचं तर थोडं मागे या, हंबल. त्यांना अतिशय मातीशी तिथे शेतात लिटरली कामं करतात पोरं, तुम्ही बघा. आणि ही पोरं म्हणजे हे सगळी शहरी भागातली मुलं एवढे इन्स्पायर्ड, मोठं नाही करतात ना. चल घे चल, तुम्ही आधीच हे सगळं करून ठेवायला पाहिजे सुभाष. ही मंडळी तुम्ही तर असो नाही ते एकदा डाउनलोड केले ना म्हणजे मोठे फोटो दाखवता येतात ना. मला असं वाटतं की हा प्रयोग हायर एज्युकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. भारतामधल्या सगळ्या शाळांमध्ये, सगळ्या कॉलेजेसमध्ये, प्रामुख्याने हायर एज्युकेशनमध्ये नक्कीच त्यांची मुलांची जाण 5ला उठून सकाळी. कॅन यू इमॅजिन? मुलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी रडायला लागली की सर हमें तो 1:30 बजे सोने का आदत है, पहिले दिन आप ऐसा करो सर 7 बजे उठाओ. पहिल्या 2 बॅचेसला आम्ही जाऊन तिथं मुक्कामच त्यांच्या बॅचेस बरोबरच होतो. पहिल्या 2 बॅचेस 12 दिवस तिथंच बसून काढले आम्ही सगळ्यांनी, कारण ते ऑब्झर्वेशन महत्वाचं होतं. आता ते बॉल रोल झाला आहे, त्याच्यामुळं आता तो कॉन्फिडन्स वाटतो. पण वर्षभर तिथं ते काम करून प्रोजेक्टला तिथं 50-100 कोटी रुपये तिथं घातले, जमीन घेतली. आता म्हणलं मुलं तिथं कसं पाहणार आहेत, पण आम्ही त्याचा पायलट आमचा चालला होता, मुलांच्या बरोबर चर्चा पण चालल्या होत्या. पण मुलांना म्हणतो मिनिमलिस्टिक तुम्ही वागा, म्हणजे पुढे जायचं नाही, मॉडर्न तुम्हाला व्हायचं सगळं करायचंय, पण तुम्ही बॅलन्स तुम्ही पाहताय की म्हणलं एप्स्टीन फाईल जातं ते आलं तो सगळं. आपल्या सगळ्यांमध्ये एप्स्टीन आहे, पोरांना मी म्हणलं आपल्या सगळ्यांमध्ये एप्स्टीन आहे. तो एप्स्टीन राम रावणाचं जे आहे आपल्याला डिसाईड करायचं काय कसं जायचंय कसं, म्हणून ही ऑर्डर आय एम टेलिंग व्हेरी फ्रँकली. म्हणजे मला जे वाटतं ते मी बोलतो आणि मुलांना अशा पद्धतीनं आम्ही घडवण्याचं बघाय. खाली पोरं बसून कपडे सकाळी स्वतःच पोरं वाढतात, आम्ही काही बघत नाही. तो कॅम्पसच ड्रिव्हन बाय दॅट. आणि हा नुसता रिसोर्सेसचा किंवा पैशाचा विषय नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की पैसे अनेक लोकांकडे आपल्यापेक्षाही खूप जास्त दुसऱ्या संस्था श्रीमंत असू शकतील देशभरामध्ये, पण इट इज अबाउट कन्व्हिन्सिंग द स्टुडंट्स टू गेट इन टू दिस प्रोसेस. त्यांचे 500 मुलांचे मोबाईल हातात घेणं, त्यांना दर दुपारी 5 पिलरचे 5 लेक्चरर येतात. ते त्यांना आज टीम बिल्डिंग लिडरशिपवाला, उद्या स्पिरिच्युअलिटीवाला 1 तास, फक्त बाकी 90% सगळं त्यांना एक्सपिरियन्शियल असेल. शेतात डायरेक्ट काम करणं, ॲग्रिकल्चर नेचरसाठी जातं. पण दुपारच्या वेळामध्ये बाबा हेल्थच्या बाबतीतलं एक सेशन आफ्टरनूनला असणार, म्हणजे असणार की तुम्ही काय खाऊ नये कसं. आता ते सकाळी आता ते नाश्त्याला येतं तर 12 इडल्याच खातात आणि मग दुपारचा लंच करत नाही. म्हणून मग मुलांना ते सगळं ओरिएंटेशन आम्ही दिलं किंवा तुम्ही हे केलं तर लंच. आणि त्याच्यामुळं जी लोक जगभरामध्ये जास्त खाण्याने लोक मेलेली, कमी खाण्याने जर नंबर जगातला पाहिला फॅक्ट्स आहेत. सगळे हॉस्पिटल्स आणि जगातले लोक जास्त खाण्याने लोक मेली, पण कमी खाण्याने लोक जी आहेत ना कधी मरत नाहीत. म्हणजे बाकीची स्टार्वेशननी गोरगरीब लोकांची गोष्ट ती कॅटेगरी एक वेगळी ती असू शकेल. पण मला असं वाटतं की तुम्ही पहा एखादा साधा शेतकरी सुद्धा कमी खाऊन पण त्याचे मसल्स वगैरे कसे असतात, पण आपण तूप खाऊन सुद्धा आपल्याला रूप येत नाही. ते पोरांना आम्ही तिथं सगळं ओरिएंटेशन देण्याचा आमचा प्रयत्न किंवा तुम्ही हे कशा पद्धतीने. आणि त्यांना एवढंच सांगितलं की आजच्या लाईफमध्ये अनेक जे कोणी असे महान लोक आहेत तर त्यांचा तुम्ही आदर्श बऱ्याच वेळा खूप हिस्ट्रीमधल्या खूप मोठ्या लोकांचं आपण नुसतं चिंतन त्यांच्यापुढे न मांडता की आजचे जे कोणी सिम्बॉल आहेत मोठे लोक कॉर्पोरेटमध्ये असतील, सामाजिक जीवनात, त्यांच्याकडे तुम्ही पहा. छत्रपती शिवाजी महाराज खूप लांब वाटतात आपल्याला. बुद्धा गांधी, अरे भाऊ ते तर ते देवच होते, आपण कधी व्हायचं. पण आजही मला असं वाटतं की आपल्या आत्ताच्या करंट
लाईफ टाईममध्ये सुद्धा अशी खूप मोठमोठी लोक आहेत की ज्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून पाहायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं स्पिरिट घेऊन आपण काम केलं पाहिजे. म्हणून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर हा भारतातलाच नव्हे तर हा जगभरातला हा पहिला हायर एज्युकेशनमधला प्रयोग आहे. आणि माझी इच्छा आहे की HRD मिनिस्ट्रीच्या द्वारे भारतातल्या शिक्षण संस्थांना सबसिडीची स्कीम आणि काहीतरी करून तुम्ही हे इम्प्लिमेंटेशन इज नॉट इझी अट ऑल किती उत्साहाने, पण आज त्याची जर कुठं सुरुवात झाली तर 10-20 वर्षानंतर भारतामध्ये ते आपण ते पेनिट्रेट करू शकू. आणि ही काळाची गरज असणार आहे, कारण मुलं ज्या पद्धतीने स्ट्रेसमध्ये आहेत तुम्हाला सांगतो, एकटेपणा खूप वाढतोय, आपण आयसोलेशनमध्ये पण आहोत. ज्या विभक्त कुटुंब पद्धतीचं पूर्वी जॉईंट फॅमिली होत्या, खेड्यामध्ये राहत होतो, आत्ताच्या आपले, त्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेमचा आपल्याला डील करण्यासाठी सोल्युशन्स काढावे लागतील. अवघड नाहीये. तर हे अतिशय सिम्पल सोल्युशन आहे की नासा एवढं अवघड नाहीये, पण तुम्हाला करायचं आहे का नासाचं टेक्निक व्यवस्थित वापरायचं. तर शेतकऱ्याचं जसं शेतीचं मी तुम्हाला मग उदाहरण दिलं तसं शेतीची मशागत करून शेती केली तर चांगली शेती तयार होईल. म्हणून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणजे आम्ही इतके आनंदी होत ना, पोरांचे चेहरे जर पाहिले ना 5व्या-7व्या दिवशी साहेब, म्हणजे शब्द वर्णन करता येत नाही की काय पोरांचा आनंद चेहऱ्यावर. की पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, त्याच्या 6व्या दिवशी आता ह्याच्यातल्या अर्थात सगळेच बदलून, पण त्यातनं काहीतरी इसेन्स घेऊन 25-30 त्यांच्या आयुष्यामध्ये ते डेव्हलप करतील. आपल्यापैकी अनेक लोकांची मुलं असतील 15, 16, 18, 20 वर्षाच्या वयातली किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे वी ऑल आर वरीड की हाऊ अँड व्हॉट वे दे आर. तर पॅरेंट्स एवढे हॅपी आहेत की म्हणजे मोबाईल तुम्ही घेताय, पॅरेंट्स प्रचंड हॅपी. पॅरेंट्स मोबाईल म्हणजे मुलं आमचं ऐकतच नाही. म्हणजे मोठमोठे अगदी काही IAS अधिकाऱ्यांची पोरं आहेत, काही मोठमोठ्या लोकांचं. मी रँडमली बोललो काही लोकांशी, तर म्हणे बच्चा बोले अच्छा किया आपने, अच्छा किया असं. तर व्हेरी सिम्पल. तर माझी रिक्वेस्ट आहे की आपण सगळेजण लांब आहे, ते 2 तासाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही सकाळी येऊन तिथं ते संध्याकाळचा प्रोग्राम आहे, ऊन खूप असणार आहे, दुपारी निघून सुद्धा येऊन तिथं संध्याकाळचं डिनर करून तुम्ही जाऊ शकता किंवा काय पण एक ट्रिप झाल्यासारखं होऊ शकेल. आणि मधल्या काळामध्ये असंही करता येऊ शकेल की तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी सॅटर्डे संडेला हा सगळा ग्रुप तुमच्या फॅमिलीच्या सकट तुम्ही जर तिथं 100-200 लोकांचा जर ग्रुप झाला सगळ्यांचं, तर तुम्हाला ओरिएंटेशन कशा प्रकारे, जे मुलं ज्या ओरिएंटेशनमधनं जातात त्या ओरिएंटेशनमध्ये तिथनं फक्त तिथं सिगरेट अलाउड नाही आहे, तिथं बाकीच्या गोष्टी अलाउड नाही. तर तुम्हाला काही तशा सवय असेल तर जसं आपण पंचकर्माला जातो किंवा कुठल्या अशा सेंटरला जातो, तर मुलं चपला काढून त्या काही ठराविक हॉलमध्ये जातात, तिथे एक मंदिराचं पण काम सुरू आहे. एक माइंड मॅटर स्पिरिट, म्हणून टीम बिल्डिंग, लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस अँड अजून कुठला राहिला पेट्रियटिझम अँड नेशन बिल्डिंग. ते 5ही पिलर्स मुलांमध्ये इन्व्हाइट करण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे. मला वाटतं वाजलेले जेवणाची वेळ झालेली, कुणाचा काही प्रश्नाचं काय. सेकंड इयर का? कारण पहिल्या वर्षी मुलांमध्ये आमच्याकडे बरेचसे काही असे उपक्रम आहेत की सोशल लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, को क्रिएशन प्रोग्राम आहे. तर आम्ही त्याची पूर्ण मेथड डेव्हलप केलेली की पहिल्यांदा इंडक्शनमध्ये पहिल्या वर्षामध्ये हा म्हणजे आमच्याकडे दुसरं काहीच नसतं तर कदाचित पहिल्या वर्षी करू शकलो असतो. पण आम्ही काय करतो की 4ही वर्षाच्या डिग्री प्रोग्राममध्ये आम्ही नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम एक सुरू केला आहे. 20 डेज आमची मुलं भारतातलं एकमेव विद्यापीठ आहे की IITमध्ये जातात. मॅनेजमेंटची मुलं IIMsमध्ये जातात 20-20 दिवसासाठी, 15 दिवसासाठी. अशा आमच्याकडे बरेचसे उपक्रम आहेत. को क्रिएशन नावाचा एक प्रोग्राम आहे. तर त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनॅरिटीच्या भूमिकेमधनं ऑलरेडी तशा प्रकारे क्लासरूममध्ये मुलांना एकत्र घालून आम्ही ते काही प्रयोग आपण करतोय. तर त्याच्यामुळे ते प्रयोग आणि हे प्रयोग सगळंच एकदाच पहिल्या दिवशी दिलं तर त्यांना टू मच होईल. म्हणजे यू हॅव टू गिव्ह स्लोली, यू कॅनॉट. त्याच्या क्रेडिट प्रोग्राम, इट इज अ कंपल्सरी क्रेडिट प्रोग्राम. आता फक्त MITच्याच मुलांसाठी आपले मी तुम्हाला म्हणालो की आणि ह्या विद्यापीठासाठी आणि इव्हेंच्युअली बाकीच्या विद्यापीठासाठी आम्ही दुसरीकडे एक्सपेरिमेंट आमच्या करू. पुन्हा भारतामध्ये सुद्धा मुलांनी दुसऱ्या विद्यापीठांनी सुद्धा पुढं त्याच्यामध्ये यावं ही अपेक्षा आहे आणि ते आपोआपच ग्रो होणार आहे. त्याच्याबद्दल पहिल्या बॅचेस आतापर्यंत नाही, मी त्याचा रेफरन्स काही घेतलेला नाही कुठला, कारण त्या प्रोग्राम मध्ये जनरली स्पिरिच्युअल साईडला त्यांचं स्पिरिच्युअल पण आहे, असंच आहे बायोटिपिक आणि म्हणजे युवा ह्याच्यासाठीच आहे.
नाही त्याला मी बोलू का थोडंसं? नाही, मला एक मिनिट बोलू द्या मॅडम. तर तर श्री रविशंकर आणि बाकीचे अनेक अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हैदराबादमध्ये हार्टफुलनेस नावाची पण सेंटर आहे अनेक ठिकाणी. पण तुम्ही ह्याची मेथड आणि बाकीच्या गोष्टी चेक करून पहा तुम्ही. इथं मुलांचा ग्रुप कसा जातो, काय होतं, आणि इथलं पूर्ण दिवसभराची जी दिनचर्या आहे आपली जी ती खूप रिगरस आहे. आर्मीचे कपडे घाला, पुन्हा ते काढा, पुन्हा हे कपडे घाला, हे करा, ते करा. Nobody is even, म्हणजे माय फिलिंग इज दॅट इट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड ॲट सम लेवल. ते जे काही एफर्ट आहे ते अनेक आध्यात्मिक सेंटरमध्ये सुद्धा देशभरामध्ये चाललेले आहेत. छोट्या छोट्या प्रमाणात त्याची गरज आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण मेन मशीन जे विद्यापीठ हे जे काही महत्त्वाचं मशीन आहे देशाचं ट्रान्सफॉर्मेशनचं, त्याच्यामधला हा पहिलाच प्रयोग आहे. पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखे ते शिकायला पाहिजे आणि आम्ही नक्कीच बघू त्या बाबतीत. त्याच्यामध्ये खूप आधी गुरुकुल नावाची एक संस्था होती, त्या संदर्भातलं असं केलं का तुम्ही? आपली गुरुकुल हां, कुठलं आपली संस्था आपल्याकडे होती फार आधी पूर्वी आपल्याकडे होती. गुरुकुल आपलं आहेच ना. सीबीएसई बोर्डाची आपली शाळा गुरुकुलली चालते, आयबी चालते. हो. वैशिष्ट्यने खेडेपाड्याची जागा आहे. बॅकवर्ड एरिया पाहिजे होता मला. रुरल एकदमच असा ड्रॉट एरिया पाहिजे होता. मुद्दाम तिथल्या एरियाचा विकास पण होईल अशा ह्याच्यातनं स्वस्तातली जमीन होती म्हणून 10-12 लाख रुपये जमीन घेतली आणि ते केलं. ती आता इथं आपण ह्या सगळ्या भुगावाडी 10 कोटी रुपये एकरी जमीन घेऊन कसं काय शक्य होईल? 10 कोटीचा प्रोजेक्ट आहे. ती जी जमीन आहे, ती जी जागा आहे, आता ती ऑल ओव्हर तुम्ही या प्रोग्रामसाठी त्याच प्रोग्राम लाईफ ट्रान्सफर दुसरं काही नाही. तर फक्त शेतीविषयी शेतात काम करणे, टीम बिल्डिंगची एक्सरसाइज, सगळ्यांनी तुम्ही मिळून राहा, नेचरचा जवळ येऊन नेचरकडे पहा, ॲग्रिकल्चर बेस तुमचा बनवा. मी काय कसं करू इथं हो इव्हेंच्युअली करू ना. आता मी काही अजून फी स्ट्रक्चर ठरवलेलं नाहीये, पण हे आता सगळ्या पुण्यामध्ये सगळ्या विद्यापीठांना सगळ्यांना आम्ही निमंत्रणं पाठवून दिली आहेत. व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर हे ते अजून मुलांचे तर मोबाईलच आपण काढून देतो, त्याच्यामुळे ते जनरली ते क्लिप्स वगैरे टाकतात मुलं. तसला काही विषय नाही, पण तरी देखील आम्ही आमच्या पद्धतीने ते प्रमोट करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की खूप क्युरियस. आता थोडंसं बी लावल्यानंतर काही दिवस थोडं झाकावं लागतं, सारखं उडून बघण्यात माझ्या नाही. तर आत्ताच लागले ते बियाणं म्हणून मी अजून वर्ष 6 महिने ह्याचं काही बोलत नाही. आत्ताच डॉक्टर चिटणीस एक 15 दिवसापूर्वी आले, मला म्हणायचं संघाची पूर्णपणे एज्युकेशनचा जो आर्म आहे तर ते खूप एक्साइट झाले. तर त्यांना येऊन ते बघायचं ते सेंटर. थोडंसं काही दिवस 4-2 महिने थांबा, पहिल्या 5 बॅचेस आपल्याला जाऊ तर संघाच्या लोकांना येऊन म्हणजे आपल्याला अजून ठोकून सांगता येईल. आज सुद्धा मी तुमच्या पुढे उभा काय किंवा आमचे कलिग्ज आम्ही, कारण पहिल्या आमच्या 6 बॅचेस तिथे जाऊन आल्या आणि त्यांचं हे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आज तुम्हाला माहिती नाही या बाबतीत की त्याचं काही असं काही हे केलं. आणि तीच भूमिका आहे ह्याच्यामध्ये. MITचं नाव काय नाही दिलं ह्या सेंटरला, MIT लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर किंवा वर्ल्ड पीस. तर तीच कल्पना आहे की उद्या ते भारतभरामध्ये आणि बाहेरच्या सुद्धा शिक्षण संस्थांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व म्हणून त्याची इंडिपेंडंट नाही. उद्या म्हणजे MITचे म्हणून थोडी रायव्हरी असते, तर बाकीच्या संस्थांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे म्हणून ती इंडिपेंडंट आयडेंटिटी त्याला आणि इंडिपेंडंट प्रोग्राम म्हणून त्याचं एक सेंटरचं नाव सुद्धा तसंच दिलं. 500 विद्यार्थी नाही अजून नाही, बाहेर माहितच नाही. आता उद्घाटन तुम्ही घ्याल बाहेर माहितच नाही कोणाला. हार्डली एनीबडी नोज. किती एकरामध्ये केले? ते जवळपास 250 एकर काय शेती आहे तिथे. आहे काय 1.5 लाख स्क्वेअर फीटाचं बांधकाम आहे साहेब. हॉल बांधलेले, जेवणाच्या सोयी आणि हे त्या हा आणि बाकीचं रोड रस्ते म्हणजे त्यांना थोडंसं एकदमच अगदी विंचू कारण तिथं साप वगैरे पण भरपूर निघतात. तिथं हॉस्पिटलची सोय ठेवली बाकीच्या त्यामुळं पण ते अंडरटेकिंग घेऊन प्रत्येक मुलाचं इट्स नॉट इझी की पॅरेंट्सनी तुम्ही विचार करा तुमच्या मुलाला तिथं चावला साप चावला विंचू काय करणार, कशाला नेली मुलं असे. आमच्या सर कशाला काम वाढवत आहे चाललं इथं काय म्हणून हे आमचे कलिग सुद्धा बरेचसे विरोधात होते. पण सगळ्यांनी मग परत म्हणे किंवा डॉक्टर खांडेकर आमचे दुसरे चीफ अकॅडमिक ऑफिसर म्हणाले, चिटणीस म्हणाले सर आपणच जाऊ सगळे शिक्षक एकदा शिक्षकांना अनुभव घेऊ द्या. मग शिक्षक 1000 तिथं आपण 100-100च्या बॅचेसमध्ये जाऊन आले, त्यांनी तो अनुभव घेतला. तो अनुभव घेतल्यानंतर मग त्यांनी म्हणे की नाही हे सर हे करेल. मग हे आपल्याला करायचं आहे, त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही आहे. वर्ल्ड पीस नाव लावण्याचा आपल्याला अधिकार नाही साहेबांनी. पीस म्हणायचं ॲक्शनमध्ये कुठं पीस आहे. मुलांना तसं टेम्परामेंट त्यांचं तयार करायचं आहे मुलांचं, तर तुम्हाला काहीतरी एफर्ट घ्यावा लागेल ना.
म्हणजे इथून इथे गेलं तरी ऍक्सिडेंट होऊ शकतो माणसाचा, जसं पाहिलं तर कशाला कशाला करायचं काय. पण इथं इमॅजिन करू शकता 500 मुलं नेते म्हणजे बसेस किती, 10 बसेसचा ताफा दर आठवड्याला जाणार येणार 9,000 मुलांचा. यांनी चुकीचा नंबर सांगितला 6,000. 9,000 मुलं, सॉरी सर, म्हणजे आय एम जस्ट टेलिंग यू ऍक्च्युअली. तर सांगायचं तात्पर्य काय की तर विचार करा तुम्ही लॉजिस्टिक्स वर त्याच्यामध्ये मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्याबरोबर तुम्हाला तरुणांची मानसिकता, त्यांना अशा पद्धतीने मग जाता वर्ल्ड पीस डोमला सुद्धा ते 2-3 तास थांबतात, त्याचाही स्टडी करतात, त्याच्यावर एक केस स्टडी. आणि मग ते आमचा तिथला कॅम्पस पण म्हणजे वर्ल्ड पीस डोम आहे ना तिथं, त्याचाही अभ्यास करतात. इंटरफेथ काय, त्याच्यामुळे पीसचं मिशन काय, ते सुद्धा आत्मसात होतं त्यांचं. आर्मीचं ट्रेनिंग मॉर्निंगमध्ये चाललंय ना, सुभाष दाखव कर्नल आहे तिथं, 8 कर्नल ठेवले तिथे. आर्मीचे सगळ्यात रिटायर्ड फोर्स लाखो लोक आहेत देशामध्ये साहेब, खूप गुणी लोक आहेत. आणि आर्मी आपली आणि प्रचंड ते सगळे ते आर्मीचे ज्या पद्धतीने ते सगळे तुम्ही ते प्रहार मूवी तुम्ही बघितला का? आपण आता सगळे म्हातारे झालो, म्हणजे मी तरी झालो. प्रहार आता त्याच्यानंतर आता उडी बिरी अनेक सिनेमे त्याच्यानंतर आहे, पण त्याच्यामध्ये त्या प्रहारमध्ये जसं ते ट्रेनिंग दिलं जातं तसं सगळं ट्रेनिंग मुलांना हे पाहतं. कधी कधी फारच उत्साहाने ते कर्नल वगैरे कम ऑन गो ऑन, तसे मुलं काय उत्साह देतात तर एकदम उडी मारतात. काही मुलांना एकदम जास्त लागलं म्हणजे ते खाली त्या आपल्या नडगीला काही 10-5 मुलांना, त्याच्यामुळे फारही पेटू नका. मुलं पेटतात ना, त्यांना असं पेटवलं की चला खरा, मग ती उडी मारताना ते गेलं ते समजा बॉर्डरला लागलं करणार काय, पण तुम्हाला वी हॅव टू टेक केअर. पण पाहते बघा ना, हे सगळे आता कुठलं इकॉनॉमिक्सचे, लॉ, डिझाईन, आर्किटेक्चर, ही काही आर्मीची पोरं नाही देणगीची, ही आपली सिव्हिलियन पोरं आहेत. ही आपल्या आपण जसे साधे हे देतो त्या मुलांना हे अशा प्रकारे ह्याच्यातनं ते जाणं त्यांनी, म्हणजे मी खूप एक्साइट झालो, आमचे सगळे लोक एक्साइट झाले की कसं हे मुलांचा जो रिस्पॉन्स त्याच्यामध्ये. कारण कुठले असं नवीन काही तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्याचं अल्टिमेट त्याचं फळ काय, मंत्री येतील, प्रोग्राम होईल, बाकीचं मुलांना काय बेनिफिट झाला हा महत्वाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे प्रोपगेंडाला काही अर्थ नाही. पण त्याच्यामुळे आता मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सगळ्यांना अपील करू इच्छितो की तुम्ही हा प्रोपगेट करा. MITचा संबंध नाही, कुठं नाव लिहू नका, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे हायर एज्युकेशनमध्ये हे 5ही पिलर एकमेकाशी निगडीत आहेत सगळे. त्याच्यामुळं पेट्रिऑटिझम, नेशन बिल्डिंग, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस अँड टीम बिल्डिंग अँड लिडरशिप, असं एकमेकाशी सगळे लिंक आहेत. की म्हणजे आपण स्पिरिच्युअल फुटप्रिंट भावालाही म्हणायचं किंवा तू वेगळ्या ताटात जेव्हा माझा काही संबंध नाही, मित्र नको. आजकाल मुलं आयसोलेशन, माझी स्पेस पाहिजे होतं, आय वॉन्ट माय स्पेस, मला दुसऱ्याशी कोणाशी मला नाही, मला माझं टॉयलेट वेगळं, मला हे वेगळं, आईबापाचाही त्रास होतो. तर हे चांगलं नाही, भारतातलं हे कल्चर नाही. आपण वेस्टमध्ये आहे तसं, किंवा तुमचे म्हणजे वडील मुलाचे पैसे घेऊन मी तुमचे पैसे परत देऊन टाकतो वगैरे वगैरे, असं आपल्या कल्चरमध्ये व्हॅल्यूज खूप वेगळ्या आहेत. स्पिरिच्युअलिटीची सुद्धा थॉट प्रोसेस भारतातली प्रचंड वेगळी. वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माचा कन्सेप्ट, आणि भारतीय कन्सेप्ट अध्यात्माचा हा खूप वेगळा. तर त्याच्यामुळं मला असं मनापासून वाटतं की बघा ना, मुलं 5ला उठून ही मुलं सकाळी काय 5-5:30ला कॉल, 6ला, 5:45ला तिथं पोहोचतात. पंडित भीमसेन जोशींचे अभंग इतक्या जोरात लावतो आपण, त्याशिवाय तुम्हाला पर्याय सकाळी म्हणजे प्रत्येक रूम मध्ये अलार्म नाही, भीमसेन जोशींचे डायरेक्ट अभंग आणि इतक्या मोठ्याने वाजायला लागतात ते. उठा नाही तर बसा तुमच्या लक्षात आलं. आणि ते हे झालं की बरोबर मग अर्ध्या तासात ते टॉयलेटला फक्त जाऊन यायचं, आंघोळ तेव्हा करत नाहीत, आंघोळ पुन्हा करतात 8:30-9ला योगाला जायच्या आधी. तर तुम्ही हे स्पिरिट समजू शकणार नाही की म्हणजे तिथं अनुभवल्याशिवाय, तुम्ही तिथं आल्याशिवाय गेल्याशिवाय कळणार नाही. आणि तुम्ही स्वतः सगळेजण कैकाडी तुम्ही ते प्लॅन करा. एक आमचं पण सेशन ठेवा, तुमचं सेशन यू ऑल विल लव्ह इट. तिथं खाली तिथं आता उद्या मंत्री येत आहेत ना, मंत्र्यांना स्वामी विनंती करणार की ताट धुवायला सर तुम्ही, कारण मी सगळ्यांचे फोटो काढून देतो, सगळ्या VVIP ताट धुतानाचे फोटो
नाही नाही म्हणजे आपण पाहतो अनेक आश्रमांमध्ये वगैरे स्वतः करतोच की आपण. आता तुम्ही आता मी बुद्धी लावून बसताय मॅडम, तर म्हणजे हा भाग आपला जो आहे हा गुरुद्वाऱ्यामध्ये पण गुरुद्वारे साताऱ्याला कृष्ण जयंती तेच करतात अजून. गजानन महाराज देवस्थान गजानन महाराज. पण इथं कसं की भक्ती शक्ती सगळं, सकाळी आर्मीचे कपडे घालून वेगळी सायकॉलॉजी, योगा केलं वेगळी सायकॉलॉजी, पुन्हा हे ते ऍग्रिकल्चर डायरेक्ट शेतामध्ये काम, नुसतं नाटक नाही, काहीतरी केलं 2 तास तिथं शेतामध्ये दगड उचला घामोघाम होतात, त्यांना दुपारी टोप्या वगैरे सगळे पोरं घालतात. आणि बघा ना तुम्ही सगळ्यांचे ग्रुप बनवले, दिनकर दिवाकर असे त्याच्यातनं. आणि ही काय आहे की ही मुलं काही ग्रामीण भागातली मुलं नाही. जी ग्रामीण भागातलं एखादं कॉलेज असतं कुठलं शिरूर किंवा ती मुलं खेड्यातलीच मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांना. पण ही मुलं जी आहेत की उद्या आपल्यासारख्या ज्या काही प्रमुख ज्या काही संस्था आहेत, तर हे उद्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जाणार, नॅशनल कंपन्यांमध्ये जाणार, तुमच्या लक्षात आहे. तर देअर थिंकिंग पॅटर्न विल बी व्हेरी व्हेरी अप्रोप्रिएट. दे विल थिंक डिफरंटली. मग केमिकल फॅक्टरीज असतील, कुणी अजून ॲग्रिकल्चर रिसर्च मला कुठल्याही ह्याच्यामध्ये जाताना सेन्सिटिव्हली पाहतील ते की अरे मला हे काही करतोय मी, तर फायनली ह्याचा इम्पॅक्ट जो आहे आला की नुसतं प्रॉफिटेरिंग नाही, तर प्रॉफिटेरिंग म्हणजे रिस्पॉन्सिबल प्रॉफिटेरिंग तुमच्या लक्षात. म्हणजे तुम्ही लगेच मागं जा असं नाही. म्हणजे आता मिनिमलिझम आणि एकदम तुम्ही साधं राहून तुम्ही बऱ्याच वेळा तो पण गैरसमज आहे, तर आम्ही त्यांना ओरिएंटेशन प्रॉपर देतो की मागं जायचं ह्याचा अर्थ तुम्ही एकदम काही भजन करत बसायचं हा नाही, तुम्ही मागं या पुढं जाण्यासाठी. आलं की लक्षात. मोठमोठ्या कार, सगळं माइंड बॉगलिंग डेव्हलपमेंट, सगळं सोसायटीचं जे काही सगळं चाललंय ते सगळं तुम्ही हे करा. खूप खूप छान. तिथं तर आमच्या आईच्या स्मरणात तुम्ही हे सेंटर उभं केलंय, तर जरूर या. तिथं पूर्ण फॅसिलिटी आपलं हॉस्पिटल आहे ना सर, तिथे एक 10 बेडचं हॉस्पिटल छोटंसं केलेलं आहे. ते करावं. एवढा मोठा नंबर, जेव्हा 500 मुलं विचार करा, नाश्ता जेवण हे ते कंटिन्यूस अशी 10,000 मुलं वर्षभरात, त्याच्यामुळे त्या सिस्टीम सगळ्या आपण अतिशय बारकाईने हे केलेलं आहे. वी कॅनॉट म्हणजे ही माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्रातले जे काही हायेस्ट जे 2-4 कॉलेजेस जे फीस कमांड करतात त्याच्यात हे एक कॉलेज आहे. तर एवढ्या फिया घेऊन तुम्ही काहीतरी असं तुम्ही जुजबी काहीतरी करताय असं नाही. म्हणजे आपलं दौंडला हॉस्पिटल आहे ना आपलं, तिथं राजबागेमध्ये हॉस्पिटल नाही का, विश्वराज नावाचं हॉस्पिटल लोणीला. पण त्या हॉस्पिटलने तिथं एक छोटं क्लिनिक सुरू केलं ना, त्या वास्तूमध्येच क्लिनिक सुरू केलं. ॲम्ब्युलन्स असते तिथं ऑल द टाइम. सर खर्चाचं कसं थोडंसं नियोजन याचं, कारण सर फीमध्ये वाढ करणार आहे का आपण? नाही, फी मध्ये आत्ता वाढ नाही, फी मध्ये पुढं व्हायची तेव्हा होईल. आता काही फी मध्ये वाढ वगैरे नाही. आत्ता पहिला प्रयोग आणि ते अफोर्ड करण्यासाठीचे रिसोर्सेस आपल्या संस्थेकडे आहेत. आलं की लक्षात. आणि इट्स अ लॉंग टर्म विचार केला पाहिजे. लगेच ते मुलं आली लगेच तुम्ही फी पुरं म्हणतील बाबा आम्हाला नको ते आम्ही बघू. आता पहिले 3-4 वर्ष पहिलं महत्वाचं काय की मुलांना त्याची आवड लागणं ह्याच्यासाठी आमचा चढपड आहे. फिया पोरं किती देतील त्याची नका, ते म्हणतात आम्हाला दरवर्षीच नाही. अशी तर काही मुलं होती तर आम्हाला खूपच आवडलं. पहिल्या दिवशी रडणारी पोरं ती परत म्हणतात की सर सेकंड ईयर को भी हम वही शाम से हमें लेके चलो ना, हमें हर बार आ सकते हैं कि हम फीस देके भी आएंगे, अशी म्हणणारी मुलं त्याच्यावर आहेत ना. असे 1-2 टक्के मुलं आहेत की आम्हाला नकोच, पण बाबा आम्ही म्हणलो आम्ही अंडरटेकिंगच घेतोय. तर त्यांचं अंडरटेकिंग तुम्ही दिलंय नाही का, तुम्ही ह्या सिस्टमची पार्ट आहात. तुम्ही ह्या संस्थेमध्ये एका विचाराने तुम्ही आला. त्या संस्थेची काही फिलॉसॉफी, प्रत्येक संस्थेची काही फिलॉसॉफी आहे ना. तर म्हणून सगळ्यात महत्वाचं एक आम्ही काय करतो की साहेबांनी 43 वर्षापूर्वी ही परंपरा सुरू केली. आपल्यापैकी काही लोकांना माहिती असते, ज्याला डिसिप्लिन पनिशमेंट वाटते त्यांनी कृपा करून ह्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेऊ नये. हा कॅम्पस व्हेजिटेरियन आहे, इथं बाबा नॉनव्हेज चालणार नाही, हे तत्व ह्या संस्थेचं आहे. कुठं दुसऱ्या संस्थेमध्ये तसं असेल का भाऊ? सर तिकडे विद्यार्थ्यांना हे जे शिक्षक किंवा इन्स्ट्रक्टर जे असतात त्यांना पण मोबाईल वापरायला बंदी करा, नाहीतर काय एखादे शिक्षक वगैरे काय आणि मोबाईल वापरत असतील तर त्या मुलांच्या तोंडाला पण पाणी सुटेल किंवा तसं पण एक काय बाकीचे लोक कामापुरतं मोबाईल वापरतात, ते तेवढा वेळच नाही साहेब. एवढ्या मुलांना तुम्हाला मुलं पाळतायत मॅनेज, तर ते 10-20 लोक जे ते त्यांच्या कामात सकाळी उठवायला तरी जावं लागतं. कुणीतरी चार्ज घ्यावा लागतो हातामध्ये. चला बच्चो उठो, कमॉन, चला वहाँ पे असेंब्ली, कमॉन. काय आर्मीची लँग्वेज तुम्हाला माहिती आहे ना, आर्मीच्या लँग्वेजमध्ये तिथं फोन बी घ्यायला कोणाला वेळेसाठी
फ्लॅग्स लावलेले आहेत, तिथं हे केलेलं आहे, तिथं शेतकरी आहेत आणि तो दौंड शुगर फॅक्टरी ती शेजारी त्या फॅक्टऱ्या वगैरे सुद्धा इव्हेंच्युअली त्यांना बघता येतील का वगैरे असं आमचं बरंचसं पुढं एनहान्स होईल ते. पण तुम्ही ते मुलांकडनं मोबाईल काढून घेताय, तर मोबाईल काढण्यात मुलांची संख्या जास्त का त्याच्या आई वडिलांची संख्या जास्त? नाही मुलांना पण आवडते, आई वडिलांना तर आवडतच आहे, पण मुलांना प्रामुख्याने ते लक्षात येते त्याचा इम्पॉर्टन्स काय. कारण मुलं मोबाईल सोडायला अजिबात तयार नाही. सर डायरेक्ट व्हिजिट देऊ शकतात लोक तिथे सेंटरला, डायरेक्ट विजिट असं कोण येणारे बाहेरचे गेस्ट? बाकीचं दुसरं का संस्थेचा सर्वांनी